नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का सार्वजनिक वित्त टॉपिक जो भाग 1 घेतलेला आहे आपण। आता आज आपण भाग 2 पाहू, ज्यामध्ये तुटीचे जे संकल्पना आहे यावर क्वेश्चन विचारताना आयोग दिसते, ते नक्कीच आपण आज नाही का तुमचा 1 मार्क नक्की फिक्स करू। आज टॉपिक आपला सार्वजनिक वित्त जे आहे बाकीचं ते आपण संपवण्याचा प्रयत्न करू। चला तर पाहूया आता आपण तुटीच्या संकल्पना। या संकल्पना नाही का फार महत्वाचे आपण पीआयक्यू सहित घेतलेली आहे, त्यावेळेस तुम्हाला आणखी जास्त क्लिअर करणार आहे। तर बघा, महसुली तूटची व्याख्या विचारलेली आहे आपल्याला, येत असते आपल्याला। तर महसुली तूट म्हणजे काय? महसुली खर्च वजा महसुली प्राप्ती। म्हणजे महसुली खर्चातून किंवा महसुली प्राप्तीतून जर खर्च वजा केला, जी काही आपल्याला टोटल मिळणार ती असते महसुली तूट। कधी कधी आयोग काय करते माहिती आहे का, या महसुली तुटीलाच नाही का चालू खर्च वजा चालू प्राप्ती असं सुद्धा दिले जाते। तर हे सुद्धा व्याख्या लिहा तुम्ही। चालू खर्च वजा चालू प्राप्ती जर आलं त्यालाच महसुली तूट म्हणतो। हे म्हणजे इथं मला जागा नसल्यामुळे तुम्ही लिहायचं, 1 नंबरला महसुली खर्च वजा महसुली प्राप्ती, 2 नंबरला चालू खर्च वजा चालू प्राप्ती। ही दोन्ही व्याख्या कोणाची आहे? महसुली तुटीची आहे। आपण ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस तुम्हाला जास्त क्लिअर होईल। त्यानंतर बघा, 2 नंबरची संकल्पना आहे परिणामी महसुली तूट, किंवा परिणामीलाच काय म्हणतो आपण? प्रभावी महसुली तूट। दोन्ही नावे लक्षात ठेवा, परिणामी महसुली तूट आणि प्रभावी महसुली तूट। आता तिच्या व्याख्येतच नाही का परिणामी महसुली तूट आहे, तर मग महसूल तूट जसे तशी घ्यायची, वजा फक्त काय करायचं, परिणाम असल्यामुळे अनुदान मायनस करायचं। परिणाम कोणाचा आहे? अनुदानाचा, असं लक्षात ठेवायचं। मग अनुदान मायनस केलं तर आपल्याला भेटते परिणामी महसुली तूट। परिणामी महसुली तूट आपल्याला आलेली नाही आजपर्यंत, तर विचारलं तर लक्षात ठेवायचं, अनुदाने जर मायनस केलं आपण तर ते परिणामी महसूल तूट भेटते। हे अनुदाने कोण आहे? भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी जे अनुदाने मिळतात त्यासाठी त्याला आपण म्हणतो परिणामी महसुली तूट। म्हणजे आपण शॉर्ट मध्ये फक्त अनुदाने लक्षात ठेवलेलं आहे। इथं पूर्ण ओळ काय राहते माहिती आहे का? भांडवली मालमत्ता निर्माण करणारी अनुदाने असं राहत्या। फक्त अनुदाने आलं तरी आपण उत्तर मारतो व्यवस्थित, कारण की पूर्ण माहिती असण्याची काही गरज नाही। त्यानंतर लक्षात ठेवा, हे परिणामी महसुली तूट आहे, ही संकल्पना सर्वप्रथम कधी वापरली? 2011। लक्षात ठेवा, 2011 ले वापरण्यात आलेली आहे सर्वप्रथम। त्यानंतर येते आपल्याला भांडवली तूट। भांडवली तूटचं काय राहील? तेच भांडवली महसूल किंवा भांडवली खर्च वजा भांडवली प्राप्ती, किंवा इथं भांडवली उत्पन्न विचारू शकते किंवा भांडवली खर्च विचारू शकते। काही शब्द वापरते, परंतु 2 कीवर्ड राहते, भांडवली खर्च किंवा भांडवली प्राप्ती। मिळणारी तूट कोणती? भांडवली तूट। आणि महसुली तूट मध्ये तेच आहे, महसुली खर्च वजा महसुली प्राप्ती। एक व्याख्या फक्त जास्तीची आहे, ते तुम्ही नोट डाऊन करता। त्यानंतर बघा, आपल्याला तिसरी संकल्पना आहे अंदाजपत्रकीय तूट किंवा अर्थसंकल्पीय तूट म्हणतो, ज्याला आपण बजेटरी डिफिसिट असे म्हणतो इंग्लिश मध्ये। लक्षात ठेवा, याच्यावर नाही का याच्या 2 व्याख्या दिलेल्या आहे। एकाच व्याख्येवर जास्त प्रश्न विचारते, परंतु दोन्ही बिन तुम्ही लिहा। अंदाजपत्रकीय तूट बरोबर महसुली तूट प्लस भांडवली तूट। जे आपण आता हे महसुली तूट आणि भांडवली तूट जर पाहिली, यांची जर बेरीज केली आपण, तर त्याला काय म्हणतो आपण? अंदाजपत्रकीय तूट। म्हणजे एकाखाली एकच आपण संकल्पना क्लिअर करत जायच्या आणि आपल्याला ते जास्त लक्षात राहील। महसुली तूट प्लस भांडवली तूट याची बेरीज म्हणजे काय? अंदाजपत्रकीय तूट। आणि सर्वात जास्त व्याख्या याच्यावर विचारली जाते, आतापर्यंत आलेली आहे। एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च जर आला तर त्याला म्हणतो आपण अंदाजपत्रकीय तूट। इथं कीवर्ड कोणता आहे? एकूण। लक्षात ठेवायचं, बाकी ठिकाणी एकूण विचारलेलं नाही आहे। एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च म्हणजे काय? अंदाजपत्रकीय तूट। प्रश्न आल्यावर तुम्हाला क्लिअर होईल। हे 2 व्याख्या आपल्या अंदाजपत्रीय तुटीची आहे। त्यानंतर बघा, चलनविषयक तूट किंवा मौद्रिक तूट बद्दल विचारलं जाते डायरेक्ट। एकदा आलेला प्रश्न पाहू आपण, चलनविषयक तूट किंवा मौद्रिक तूट। आपल्याला माहित आहे मौद्रिक धोरण कोण लाभवते? तर आरबीआय। ते आरबीआय बद्दल असतात। तर सरकारने आरबीआय कडून घेतलेले किंवा उचललेले कर्ज म्हणजे चलनविषयक तूट। इतकंच पाठ करायचं, सरकारनं आरबीआय कडून काही कर्ज घेतली असेल किंवा उचल केली असेल, ती रक्कम म्हणजे काय? मौद्रिक तूट होय। फक्त इतकं इम्पॉर्टंट ठेवायचं, आरबीआयचा उल्लेख येईल। त्यानंतर लक्षात ठेवा, सर्वात जास्त व्याख्या जी आहे आपल्याला कन्सेप्ट, ती राजकोषीय तुटीवर आहे। राजकोषीय तूट एक लक्षात ठेवा आणखी, हे जे अंदाजपत्रकीय तूट आहे अर्थसंकल्पीय तूट, ही नाही का 1997 पासून नाही का शून्य दाखवली जाते। हे तुम्ही नोट डाऊन करजा। अर्थसंकल्पीय तूट 1997 पासून शून्य दाखवली जाते। कोणत्या समितीनुसार? सुकमाय चक्रवर्ती समितीनुसार शून्य दाखवली जाते, हे लक्षात ठेवा तुम्ही। आणि का शून्य दाखवली जाते माहिती आहे का?
भांडवली तूट जी आहे ती महसुली तूट एवढा असतो म्हणून ती 0 दाखवली जाते. भांडवली तूट हा महसुली तुटी एवढा असता म्हणून 0 दाखवली जाते. याच्यावर प्रश्न विचारलाय की अर्थसंकल्पीय तूट सध्या दिसत नाही कारण की भांडवली तूट जी आहे ती महसुली तूट एवढा असतो म्हणून हे तुमचं कारण आहे. हे आपण प्रश्नालयावर पाहू. फक्त लक्षात ठेवायचं जर रॅन्डमली जर क्वेश्चन आला की अर्थसंकल्पीय तूट 0 दाखवली जाते कोणत्या समितीनुसार, तर सुकमाई चक्रवर्ती समितीनुसार लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा राजकोषीय तूट जी आहे हे एकूण खर्चाची निर्देशक असते, खर्चाची, उत्पन्नाची नाही. लक्षात ठेवायचं राजकोषीय तूट सरकारने निर्माण केलेल्या एकूण खर्चाची निर्देशक असते, खर्चाला इम्पॉर्टंट असते. इथे उत्पन्न टाकते आयोग, लक्षात ठेवा. प्रश्नालयावर पाहू आपण. त्यानंतर बघा याच्या एकूण 6 व्याख्या दिलेल्या आहे. 6 व्याख्या माहित असणं अपेक्षित आहे कारण की प्रश्न आहे त्याच्यावर. त्यानंतर बघा पहिली व्याख्या बघा, महसुली प्राप्ती प्लस भांडवली प्राप्ती. प्राप्ती प्लस केलेला आहे नी, महसुली प्राप्ती प्लस भांडवली प्राप्ती तुम्ही म्हणजे पूर्ण लिहिजा, वजा एकूण खर्च. याच्यात नाही का वजा एकूण खर्च येते, इम्पॉर्टंट आहे. वजा एकूण खर्च येणारच आहे यामध्ये. 2-3 याच्यात पाहू आपण. एकूण खर्च आलेलाच आहे याच्यात. बघा इथे एकूण खर्च विचारलाय हे पाहिल्यावर हे पाहू आपण. महसुली प्राप्ती अधिक भांडवली प्राप्ती वजा जर एकूण खर्च असेल त्याला म्हणतो आपण राजकोषीय तूट. इथं बघा एकूण खर्च वजा प्राप्ती म्हणजेच प्राप्ती, घ्यावेची रक्कम म्हणजे मिळालेली रक्कम प्लस सार्वजनिक मालमत्तेची विक्री. हे जशाक तसं पाठ करा. प्राप्ती, घ्यावेची रक्कम, सार्वजनिक मालमत्तेची विक्री म्हणजेच राजकोषीय तूट. आपल्याला शॉर्ट मध्ये कसं लक्षात ठेवायचं, एकूण खर्च वजा आलं तर ते राजकोषीय तूटच असते. आणि एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च राहिलं तर त्याला म्हणतो आपण अंदाजपत्रक. याच्यात 2 वेळा एकूण राहते, याच्यात फक्त एकच वेळा राहते एकूण खर्च. इथं उत्पन्नाचा उल्लेख राहत नाही, उत्पन्न मायनस केले जाते याच्यात, लक्षात ठेवा. हे 2 व्याख्या तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर बघा आणखी एक व्याख्या आहे अंदाजपत्रकी तूट. म्हणजे आपण अर्थसंकल्पीय तूट पाहिली जसं तसं येईल. प्लस सरकारने बाजार कर्जे व इतर देयता जे असते सरकारने बाजारातून जे कर्ज घेतले ते व इतर देयता जे असते, इतर लायबिलिटी, याची बेरीज केली जाते, त्याला म्हणतो आपण राजकोषीय तूट. हे जशाक तसं पाठ करा. 2-3 वेळा जर पाहिलं तर नक्कीच तुम्हाला लक्षात राहते. त्यानंतर चौथी व्याख्या बघा, पूर्ण सरकारी खर्च वजा अनुदानासहित पूर्ण सरकारी महसूल. इथं शब्द काय, पूर्ण सरकारी खर्च वजा पूर्ण सरकारी महसूल, यालाच काय म्हणतो आपण राजकोषीय तूट. ही व्याख्या विचारली आहे. हे बऱ्याच जणांना माहित नसेल, परंतु हे लिहून घ्या, जशाक तसं पाठ करा. याच्यात काय एकूण खर्चच म्हणतो आपण. पूर्ण म्हणजे काय एकूण, हेच एकूण खर्च. आणि एकूण काय महसूल आहे यामध्ये, पण अनुदाना सहित आहे याच्यात, लक्षात ठेवा. हे आपण प्रश्नाला पाहू. त्यानंतर चालू वित्तीय प्राप्तीपेक्षा चालू वित्तीय खर्च जास्त असणे. म्हणजे इथं बघा चालू वित्तीय म्हणजे काय राजकोषीय असते ना. चालू वित्तीय प्राप्तीपेक्षा चालू वित्तीय खर्च जास्त असणे म्हणजे काय राजकोषीय तूट. ही व्याख्या सुद्धा पाठ करा कारण की आपल्याला याच्यामध्ये पाठांतराशिवाय दुसरं काही नाही. कारण की सोप्या आहे. ज्यावेळेस प्रश्न पाहिजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आणि त्यानंतर काय म्हणत असतो आपण राजकोषीय तुटीले सरकारने कर्ज निर्माण करणारी जमा. सरकारने कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच राजकोषीय तूट. कारण की राजकोषीय तूट हे कर्ज असते, लक्षात ठेवा. हे इतके जर वाक्य तुम्ही लिहिले व्यवस्थित तर तुम्हाला नक्कीच नाही का एका खाली एक आणि PIQ सहित जर तुम्हाला समजणारच आहे की किती इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेस तुमचा डाऊट क्लिअर होईल की या व्याख्यावर बरेच प्रश्न आहे आणि सोपे आहे. हे काही कठीण जात नाही कारण की आपण बाकीच्या जर असल्या तर एलिमेंट सुद्धा करतो आपण, की सर्वच माहीत पाहिजे असं नाही माहीत. परंतु बघा ना अंदाजपत्रकी तूट, अर्थसंकल्पीय तूट यांची व्याख्या कमी आहे, ती पाठ पाहिजे. त्यानंतर भांडवली तूट, परिणामी महसुली तूट हे पाठ पाहिजे आणि प्राथमिक तूट पाठ पाहिजे. बाकीचे आपण मारायच्या काय माहित आहे का राजकोषीय तूट, ते पाहूच आपण प्रश्न पाहिल्यावर. बघा प्राथमिक तूटची व्याख्या विचारली आहे, कंबाईनला सुद्धा प्रीला विचारले, मेन्सला सुद्धा विचारली आहे. प्राथमिक तूट म्हणजे काय माहित आहे का, राजकोषीय तूट वजा व्याज देणे म्हणजेच प्राथमिक तूट असते. म्हणजे राजकोषीय तुटीतून जर आपण नाही का व्याज देणे मायनस केले तर आपल्याला कोणती तूट भेटते, प्राथमिक तूट. आयोग काय करते माहित आहे का, इतर रिकाम्या जागा ठेवते, व्याज देणे विचारते हे कोणती तूट आहे, मग इथे येते राजकोषीय तूट. हे असंच टाकते. किंवा कधी कधी काय करते, प्राथमिक तूट बरोबर राजकोषीय तूट वजा रिकामी जागा काय आहे हे विचारते. किंवा डायरेक्ट विचारते राजकोषीय तुटीतून जर व्याज देणे जर मायनस केले तर कोणती तूट भेटते, तर प्राथमिक तूट. इथच्या इथंच वापर करते आयोग. त्यानंतर बघा या प्राथमिक तुटीचा वापर कधी करण्यात आला, 1992 मध्ये. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट
आहे. 1992 मध्ये सर्वप्रथम या प्राथमिक तुटीचा वापर केला. फक्त आपल्या प्राथमिक तुटीच्या व्याख्येवर प्रश्न आलेला आहे. सर्वप्रथम 1992 मध्ये आहे का याच्यावर प्रश्न नाही आला, परंतु आला तर लक्षात ठेवायचा. 1992 मध्ये कोणती तूट वापरण्यात आली तर प्राथमिक तूट. त्यानंतर तुम्हाला जर असा प्रश्न विचारला रँडमली अर्थसंकल्पानुसार किंवा इकडे पर्सेंटेज दिले आणि इकडे तूट ठेवली, जसं की राजकोषीय तूट, महसुली तूट आणि प्राथमिक तूट, आणि इकडे समजा 6%, 4%, 2% असं जर राहिलं, मग जोड्या लावा म्हणते आपल्याला. तर मग लक्षात ठेवायचं सर्वात जास्त कोणती तूट राहणार आहे, राजकोषीय तूट, त्याच्यानंतर महसुली तूट, आणि त्याच्या सर्वात कमी राहणार आहे प्राथमिक तूट. हे लक्षात ठेवायचं पर्सेंटनुसार. हे कारण की वेळेवर आपल्याला पर्सेंटेज माहीत असणं अपेक्षित नाही, परंतु आपल्याला माहित पाहिजे की बा सर्वात कमी बा प्राथमिक तूट असते. हे आपण पाहू. ही इतक्या तुटीच्या संकल्पनेवरून नाही का तुमचे बरेच प्रश्न सॉल्व्ह होईल. आपण PIQ पाहिल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. त्यानंतर बघा आपल्याला अर्थसंकल्पावर प्रश्न आहे की लक्षात ठेवायचं पारंपरिक अर्थसंकल्प जे असते, जे आपण सध्या आहे आपला, ते पारंपरिकच आहे, ज्यामध्ये जमा आणि खर्च याचं विवरण दिलेलं असते, त्याला म्हणतो आपण पारंपरिक अर्थसंकल्प. याचा उद्देश काय असते माहिती आहे का, संसदेचे नाही का कार्यकारी मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करणे, हे पारंपरिक अर्थसंकल्पाचा उद्देश असते. विचारत नाही, फक्त मी तुम्हाला सांगितलं फक्त. त्यानंतर बघा दुसरा अर्थसंकल्प काय, निष्पादन अर्थसंकल्प, ज्याला आपण परफॉर्मन्स बजेट असे म्हणतो. परफॉर्मन्स लक्षात ठेवा. यामध्ये काय असते माहिती आहे का, मुख्य भर जे असते ते प्रदानावर असते. प्रदान म्हणजे काय, आउटपुटवर असते. आउटपुट ओरिएंटेड बजेट कोणतं असते तर परफॉर्मन्स बजेट असते. परफॉर्मन्स आउटपुट चांगला असला पाहिजे या आधारावर असते. लक्षात ठेवा. यामध्ये काय असते, गुंतवणुकीपासून जे काही परिणाम होते त्या परिणामांना आधार म्हणून नाही का हा बजेट तयार केला जातो. म्हणून इथं म्हटलं जाते की बा परिणामांना आधार म्हणून जो बजेट अर्थसंकल्प तयार केला जातो त्याला म्हणतो आपण परफॉर्मन्स बजेट. इथं कायले महत्व आहे लक्षात ठेवायचं, परिणामांना. लक्षात ठेवा, परिणामांना आधारभूत मानून अर्थसंकल्प तयार होते. सर्वप्रथम परफॉर्मन्स बजेट कोणी मांडला, अमेरिकेने मांडला. लक्षात ठेवा. त्यानंतर भारतात यासंबंधी जे अभ्यास गट निर्माण झाला होता तो आहे डीन ॲपलबी. डीन ॲपलबी यांनी आपल्या भारतात अभ्यास केला या बजेटचा. आला तर लक्षात ठेवायचा. हे 1953 मधला आहे अभ्यास गट, आणि 1951ला अमेरिकेला सर्वप्रथम याचा वापर झाला. त्यानंतर प्रशासकीय सुधारणा आयोगाने सुद्धा नाही का परफॉर्मन्स बजेटसाठी काही मार्गदर्शक तत्वे सांगितली होती. हे नोट डाऊन करा, फक्त इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु जर आला निष्पादन बजेटचा सर्वप्रथम वापर कुठे झाला तर अमेरिकेत झाला, आणि भारतात विचारली समिती तर ॲपलबी आहे. लक्षात ठेवा. हे इम्पॉर्टंट इतकं नाही आहे, परंतु जर ऑनलाईन आला तर लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचं आपल्याला हे शून्याधारित बजेट, ज्याला म्हणतो आपण झिरो बजेट, याच्यावर प्रश्न विचारला आपल्याला. पाहू आपण. तर बघा याचा जनक लक्षात ठेवायचं पीटर ए पियर आहे. पीटर ए पियर हे अमेरिकेची आहे. लक्षात ठेवा, लिहून घ्यायचा, इथं अमेरिका आहे. पीटर ए पियर शून्याधारित अर्थसंकल्पाचा झिरो बजेटचा जनक कोण आहे तर पीटर ए पियर आहे. लक्षात ठेवा. याचा अर्थ काय होते बघा, यामध्ये नाही का मागील वर्षाचा जो अर्थसंकल्प असतो ते आधारभूत न मानता पुढील वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जाते. यामध्ये म्हणण्याचं कारण काय, मागील वर्षाचा जो अर्थसंकल्प आहे याचा आधार घेतला जात नाही. यामध्ये सर्व नव्यापासूनच सुरुवात केली जाते, शून्यापासून, म्हणून आपण शून्य बजेट म्हणतो. म्हणून लक्षात ठेवायचं मागील वर्षाचा अर्थसंकल्प आधारभूत न मानता पुढील वर्षाचा अर्थसंकल्प मांडणे. म्हणजे याच्यात मागील वर्षाचा काहीच आधारभूत नसते. आधारभूत वर्ष असते ना, काही घटक आपण आता जे आपला नॉर्मल बजेट असते त्यामध्ये आपण मागील वर्षाचे आकडे आधारभूत मानत असतो, पण यामध्ये तसं नसते. यामध्ये कशाचाच आधार घेतला जात नाही मागील वर्षाचा, म्हणून याला आपण काय म्हणतो, शून्य आधारित बजेट म्हणतो. इथं बघा व्याख्या दिली आहे, प्रत्येक खर्चाला एकदम सुरुवातीपासून म्हणजे शून्यापासून नव्या पद्धतीने यामध्ये मूल्यमापन केले जाते, म्हणून याला आपण शून्य आधारित बजेट म्हणतो. हे लक्षात ठेवा. कारण की यामध्ये कोणताही खर्चाचा आकडेवारी विचारात घेतली जात नाही. सर्व सुरुवातीपासूनच म्हणजे शून्यापासूनच सुरुवात केली जाते या अर्थसंकल्पात, म्हणून याला आपण शून्य बजेट असे म्हणतो. इतकंच लक्षात ठेवा. यामध्ये नाही का प्रत्येक कार्यक्रमाचे मूल्यमापन केले जाते, कारण की सुरुवातच नाही का त्यांची शून्यापासून होते, आणि यांचा उद्देशच काय राहते माहित आहे का, इफेक्टिव्ह नाही का बजेट तयार करावं बा, याच्यावर असते. म्हणून यामध्ये प्रत्येक कार्यक्रमाचे काय केले जाते, मूल्यमापन केले जाते. पॉइंट पाठ करायचे. यात नाही का आपोआप निधी उपलब्ध होत नसते. यामध्ये आपोआप स्वयंचलित निधी निर्माण होत नाही, आपोआप यासाठी तरतूद करावी लागते. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं, कोणत्या अर्थसंकल्पात आपोआप निधी उपलब्ध होत नाही तर शून्य आधारित बजेटमध्ये हे विचारू शकते. यामध्ये महत्व लक्षात ठेवा, यामध्ये नाही का मर्यादित तुटीचा अर्थ भरणं असते. यामध्ये
मर्यादित, कारण की शून्याधिक बजेटमध्ये सर्व काम नाही का काटेकोरपणे केले जाते, कारण की याचं मूल्यमापन काटेकोरपणे केले जाते म्हणून लक्षात ठेवा. म्हणून इथं काय शब्द वापरते आयोग, अमर्यादित तुटीचा अर्थ भरणा. विधान चूक राहील इथं मर्यादित तुटीचा अर्थ भरणा बरोबर आहे. त्यानंतर खर्चाचा इतिहास दुर्लक्षित करून अर्थसंकल्प तयार करणे, इथं बरोबर आहे, कारण की आपण इथं शून्यापासूनच सुरुवात करतो ना, मागील वर्षाचा काही विचारच करत नाही, म्हणून खर्चाचा इतिहास दुर्लक्ष करून अर्थसंकल्प तयार करणे हे विधान बरोबर आहे. प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागते, यामध्ये शून्याधिक बजेटमध्ये प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागते, हे सुद्धा महत्व आहे, लक्षात ठेवा. यामध्ये परिणामकारकता महत्वाची असते, कारण की यामध्ये हर गोष्टीचं मूल्यमापन केले जाते, तर मग यामध्ये किती इफेक्टिव्ह आहे हे महत्वाचं असते ना, परिणाम किती ठरत आहे हे फार महत्वाचं असते, म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. याच्यावर प्रश्न आहे, आपण पाहू. त्यानंतर बघा, जर तुम्हाला विचारलं की बा शून्याधिक बजेट जी आहे ही संकल्पना भारतात यशस्वी झाली का, ते यशस्वी झाली नाही आहे. लक्षात ठेवा, इथे लिहिलं आहे भारतात ही संकल्पना यशस्वी झाली नाही, फक्त जे भारतात अंतराळ विभाग जे आहे यामध्येच ती यशस्वी झालेली आहे. असं जर विचारलं भारतात कोणत्या विभागामध्ये यशस्वी झाली, तर तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञान अंतराळ असं देईन, तर अंतराळ विभागातच यशस्वी झाली होती, बाकी विभागात नाही झाली होती, म्हणून भारतात ही संकल्पना यशस्वी झाली नाही, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, सर्वप्रथम वापर जर झाला या शून्याधिक बजेटचा तर अमेरिकेत झाला होता, लक्षात ठेवायचं. तर कुठं, जॉर्जिया राज्य आहे, जॉर्जिया आहे अमेरिकेतलं जॉर्जिया राज्य, आणि संकल्पना मांडली होती त्यावेळी जिमी कार्टर यांनी, तिथं जिमी कार्टर, इतकंच इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतात सर्वप्रथम वापर याचा जे झाला होता ते खाजगी क्षेत्रात झाला होता, लक्षात ठेवा. 1977 मध्ये कोणत्या कंपनीत, ब्रिटानिया इंडस्ट्रीज व युनियन कार्बाइड, ब्रिटानिया इंडस्ट्रीज व युनियन कार्बाइड मध्ये याचा वापर झाला होता. परंतु इथे ज्यावेळेस वापर केला होता त्यावेळेस शून्याधारित अर्थ म्हणजे शब्द न वापरता केला होता त्यांनी, शून्य बजेट हा शब्द न वापरताच केला होता, म्हणून. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाचं आहे की याची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या विभागात झाली, तर विज्ञान व तंत्रज्ञान विभाग. कोणत्या विभागात झाली, विज्ञान व तंत्रज्ञान विभागात झाली होती 1983 ला. हे इम्पॉर्टंट आहे. सर्वप्रथम भारतात शून्याधिक सुरुवात कोणत्या विभागात झाली, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, लक्षात ठेवा. आणि वित्त आयोग जो आहे आठवा वित्त आयोग, या 8व्या विधेयकानं नाही का शून्याधिक अर्थसंकल्पाबाबत नाही का मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहे. तुम्हाला असा जर विचारला कधी मल्टिपल मध्ये की वित्त आयोग 9वा, तर विधान चूक आहे ना. 8व्या वित्त आयोगाने ज्याचे अध्यक्ष कोण आहे, यशवंतराव चव्हाण आहे, लक्षात ठेवा. त्यांनी याच्यामध्ये काही गाईडलाईन दिलेल्या आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट आहे आपल्याला खालची लाईन, लक्षात ठेवा. जे शून्याधिक बजेट लागू करणारे पहिले राज्य कोण आहे, तर महाराष्ट्र आहे. कधी लागू केलं, 1986 मध्ये, लक्षात ठेवा. आणि त्यावेळी नाही का सुरुवातीला 42 विभागातच लागू केला होता, संपूर्ण नाही 42 विभाग, लक्षात ठेवा. त्यावेळेस मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण, त्यानंतर वित्त मंत्री होते सुशील कुमार शिंदे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते. आपल्याला इम्पॉर्टंट आहे मुख्यमंत्री कोण आहे आणि वित्त मंत्री कोण आहे, प्रश्न आला नाही यांच्यावर. कधी जर आला तर लक्षात ठेवायचं, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, वित्त मंत्री सुशील कुमार शिंदे, वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर. महाराष्ट्रात जे लागू झाला ते 1986 मध्ये शून्याधिक अर्थसंकल्प 1986 ले महाराष्ट्र लागू करणारे पहिले राज्य आहे. याचा जनक आहे पीटर ए पियर. काही इम्पॉर्टंट गोष्टी, आणि यानंतर नाही का आंध्र प्रदेश केरळमध्ये सुद्धा ते लागू झाला होता. परंतु शून्याधिक अर्थसंकल्प भारतात ही यशस्वी झाली नाही, फक्त अंतराळ विभागात झाली. परंतु जर सर्वप्रथम विचारलं की विज्ञान तंत्र विभागात लागू झाला होता हे शून्याधिक बजेट, लक्षात ठेवा. इतकं इम्पॉर्टंट आहे. याच्यावर ज्यावेळेस आपण आता PIQ पाहू त्यावेळेस तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. चला तर पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे, राज्यसेवा मेन 2025चा आहे. राजकोषीय तुटीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आपल्याला राजकोषीय तूट, त्याला आपण वित्तीय तूट म्हणतो किंवा फिस्कल डिफिसिट म्हणतो, लक्षात ठेवा. तर पहिलं सेंटेन्स बघा, एकूण उत्पन्नातून एकूण खर्च वजा केला असता येणारी रक्कम, हे राजकोषीय तुटीचा आहे का, नाही, हे अंदाजपत्रकीय तुटीचा आहे. बघा, एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च म्हणजेच कोणती तूट आहे, अर्थसंकल्पीय आहे, बरोबर. हे लक्षात ठेवा, पाठ करायचा. तर येणार नाही. किती याच्यात आहे, पहिलं आणि चौथं सेंटेन्स तुमचं एलिमिनेट होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय दिसत आहे, बकच बरोबर दिसत आहे. 2 ऑप्शन आहे ना, बक कॉमन आहे. डस फक्त तुम्हाला चेक करायचा आहे. खरं म्हणजे जर आपण स्मार्टपणे जर आपण लॉजिकली गेलो, कारण की आपल्याला एलिमिनेट करावं लागेल ना, सर्वच वाचायची गरज नसते. तर बघा चौथं सेंटेन्स बघा, अंदाजपत्रकीय तूट व महसूल येणे यांची बेरीज होय. आता तुम्हाला माहित आहे अंदाजपत्रकीय तूट मध्ये काय आहे, ते सरकारचे बाजार कर्ज इतर देयता याची बेरीज म्हणजे काय,
राजकोषीय तूट. महसूल येणे आहे का? नाही आहे. परंतु महसुली प्राप्ती व भांडवल प्राप्ती वजा एकूण खर्च जर केलं तर राजकोषीय तूट मिळते. परंतु यांनी नाही का ते पर्याय असाच तयार केलेला आहे जे इनलॉजिकल आहे. लक्षात ठेवा, अशी काही व्याख्या नाही आहे, ते येणार नाही. उत्तर राहील ब क. आता ब वाचा बरं. अंदाजपत्रिके तूट, बघा हे वाली विचारली व्याख्या. अंदाजपत्रिके तूट व शासनाने बाजारातून उभारलेले कर्ज, सरकारचे बाजार कर्जे व शासनाची दायित्व यांची बेरीज. दायित्व म्हणजे काय? इतर देयता. देयता म्हणजेच लायबिलिटीचा. इथं दायित्व लिहा तुम्हाला जर समजत नसेल तर. इतर देयता, देयता म्हणजे दायित्व असते. आहे का बरोबर? यांची बेरीज, हे दान बरोबर आहे. त्यानंतर बघा महसूल येणे व भांडवली येणे, म्हणजे महसूल येणे म्हणजे महसुली प्राप्ती व भांडवली येणे म्हणजे भांडवली प्राप्ती. महसुली प्राप्ती प्लस भांडवली प्राप्ती आहे का. त्यानंतर यांच्या बेरजेतून नाही का, यांची बेरीज आहे बेरीज. यांच्या बेरजेतून एकूण खर्च वजा केले असता येणारी आहे का, एकूण खर्च वजा, म्हणजे हे आहे राजकोषीय तूट. म्हणून विधान बरोबर आहे. लक्षात ठेवायचं उत्तर राहील ब क. बाकीच्या व्याख्या सुद्धा व्यवस्थित पाहून घ्या. आपण प्रश्न पाहू त्याच्यावर. एक प्रश्न आलता आपल्याला, भारतीय अर्थसंकल्पा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, असा प्रश्न आलेला आहे आपल्याला. बरोबर आहे. तर हे प्रश्न आलता आपल्याला गट ब पूर्व परीक्षा 2025 ला. तर लक्षात ठेवा, भारतीय अर्थसंकल्पाबद्दल विचारलाय. अर्थसंकल्पामध्ये बऱ्याच गोष्टी येतात आणि आपण जे सार्वजनिक वित्त टॉपिकच वाचला तो अर्थसंकल्पाचाच भाग आहे. कारण की जमा, खर्च, उत्पन्न, महसुली तूट, भांडवली तूट आपण पाहिलेला आहे. अर्थसंकल्पाचे 2 भाग आहे. तर यामध्ये सर्व चिन्ह बघा, ऑप्शन बघा. भारतीय अर्थसंकल्पात दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवतो. जर दर्शवत असेल ना, जमा आणि खर्च असते ना 2 बाजू, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा अ जर बरोबर असेल तर 2 आणि 3 ऑप्शन कट होते. अ ब तर तुम्हाला देत आहे दोन्ही याच्यात आणि वरीलपैकी सर्व आहे. तर भारतीय अर्थ दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवते, राजकोषीय तूट दर्शवणारच आहे. त्यानंतर प्राथमिक तूट दर्शवते का, प्राथमिक तूट सुद्धा दर्शवते. त्यानंतर परिणामी महसूल तूट, परिणामी सुद्धा दर्शवते. म्हणजे हे जनरल स्टेटमेंट होतं. पूर्वी आपल्याला याच्या व्याख्या विचारलेल्या आहे तुटीच्या, आणि आता डायरेक्ट आपल्याला काय विचारलं त्यांनी, कोण कोण येते म्हणून. हा सर्वात सोपा प्रश्न होता. याचं उत्तर राहील वरीलपैकी सर्व. काही जणांना स्किप केला सुद्धा आहे, म्हणजे जनरल स्टेटमेंट आहे. उत्तर बरोबरच लिहिणं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, STM 23चा आहे. आपल्याला विचारलेला आहे की रिकामी जागामधून व्याज देयके वजा केल्यानंतर प्राथमिक तूट प्राप्त होते. प्राथमिक तूटचं सूत्र आहे प्राथमिक तूट बरोबर राजकोषीय तूट वजा व्याज देणे. आपल्याला दिलेलं आहे राजकोषीय तूट तिथं पाहिजे नव्हतं. राजकोषीय तुटीमधून जर व्याज देय केलं तर प्राथमिक तूट भेटते. आणि संकल्पना सर्वप्रथम वापरली 1992, हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा हे बऱ्याचदा रिपीट आहे, पण एकच सूत्र आहे, हे पाठ पाहिजे ना. कारण की आपण राजकोषीय तुटीतून प्राथमिक व्याज देणे जर मायनस केलं तर प्राथमिक भेटत आहे. लक्षात ठेवा, सोपा आहे. प्रश्न आलेला आहे बरेचदा. त्यानंतर बघा, त्यानंतर शून्याधारित अर्थसंकल्पाचा वापर महाराष्ट्रात कधी करण्यात आला. तर लक्षात ठेवा, आपण पाहिलेला आहे इथं शून्याधारित अर्थसंकल्पाचा वापर 1986 ला महाराष्ट्रात करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, पहिलं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र. कधी केलं, 1986. ज्यावेळेस अशी तारीख येते ना तर कन्फ्युजन होऊ शकते जर आपल्याला माहित नसलं तर. महाराष्ट्र जर आलं तर माहित राहते, पीटर पियर जनक आला तर ते सुद्धा माहित राहते. पण 86, 87 असं आलं तर कन्फ्युजन होत्या. 86 लक्षात ठेवा, महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. याचा जनक आहे पीटर ए पियर. लक्षात ठेवा, आपण पाऊस ते. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं राजकोषीय तूट म्हणजे काय. तर बघा STM 22चा आहे. राजकोषीय तुटीची पहिली व्याख्या महसुली प्राप्ती प्लस भांडवली प्राप्ती वजा एकूण खर्च. आलं का, आहे बरोबर. त्यानंतर अंदाजपत्रिके तूट प्लस कर्ज आणि देयता. बघा सरकारने बाजार कर्ज व इतर देयता आहे का, आहे. त्यानंतर हे दोन्ही बरोबर आहे, म्हणजे उत्तर येईल फक्त अ ब. आता कळलं का नाही बघा, भांडवली प्राप्ती व भांडवली खर्च. भांडवली खर्च व भांडवली प्राप्ती म्हणजेच काय, भांडवली तूट. येणार का, नाही. महसुली प्राप्ती व महसुली खर्च जर म्हटलं बघा हे, तर महसुली तूट येणार आहे. तर म्हणून इथे येणार नाही. ते वेगळ्या संकल्पना आहे ना, आणि सोपं आहे. लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे फक्त अ ब, 2 नंबरचं. त्यानंतर बघा आपल्याला आता पूर्व परीक्षा 2022 झाली ती, तिथं आपल्याला पुन्हा याच्यावर विचारलं होतं बघा, प्राथमिक तुटीवर. तर प्रश्न आहे राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा. मग व्याज भरणा म्हणजे काय, व्याज देणे. यातील फरकाला काय म्हणतात, तर प्राथमिक तूट. हाय,
मागं काय विचारलं होतं, राजकोषीय तूट आपल्याला म्हणजे राजकोषीय तूट आपल्याला माहित म्हणजे रिकामी जागा राजकोषीय तूट मध्ये काय येत होतं, म्हणजे इथं काय होत होतं आणि बाकी त्याने 2 दिलं होतं. यावेळेस काय केलं त्यांनी, हे दोन दिलेले आहे हे विचारले डायरेक्ट. म्हणून लक्षात ठेवा, तिथच्या तिथंच त्यांनी खेळत असते पर्याय. तर आपल्याला पाठ राहिलं आपण लगेच उत्तर सॉल्व्ह करू शकतो. याचं उत्तर राहील प्राथमिक तूट, 1992 ची संकल्पना आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला, अंदाजपत्रकीय तूट म्हणजे अर्थसंकल्पित तूट आहे का. तर यामध्ये काय म्हणते, एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च. प्राप्ती म्हणजेच काय, उत्पन्न. म्हणजे एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च किंवा एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च म्हणजे काय, अंदाजपत्रकीय तूट. याचं उत्तर राहील 1 नंबरचं ऑप्शन. आणि वित्तीय तूट तर वेगळी संकल्पना आहे ना, ते आपण तर वेगळीच म्हणजे ते वेगळी आहे, त्यामुळे ते येणार नाही. महसूल प्राप्ती महसूल खर्च म्हणजे काय, महसूल तूट. प्राथमिक तूट आत्ताच पाहिला आपण. तर असं सुद्धा आपल्याला एकदा जर आपण हे व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला लगेच आपल्याला त्याच्यावर पकड येते आपली, तर मग सेकंद सुद्धा लागत नाही. त्यानंतर बघा, राज्यसेवा मेन 2019 ला 2 प्रश्न आलत्या शून्याधारित बजेटवर. भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्याने शून्याधारित अर्थसंकल्पाची संकल्पना मांडली, तर कोण मांडली, महाराष्ट्राने. सर्वप्रथम तिथेच लागू झालं 1986 ला, तर लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, शून्याधारित अर्थसंकल्पाच्या संकल्पनेचा प्रवर्तक कोण आहे, म्हणजे जनक कोण आहे. त्याचं उत्तर आहे पीटर ए पियर, ऑप्शन नंबर 2. हे घेतलेलं आहे आपण, ते पाहून घ्या तुम्ही, कारण की दोन्ही सोप्या कॅटेगरीतले आहे. भारतात ही संकल्पना यशस्वी झालेली नाही आहे. सर्वप्रथम वापर विज्ञान व तंत्रज्ञान विभागात. त्यानंतर बघा, एसटीआयएम 2019 चा महसुली तूट विचारली आहे. बघा इथं चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असते. महसुली तूटच्या 2 व्याख्या सांगितल्या तुम्हाला, एक महसुली प्राप्ती वजा महसुली खर्च, त्यानंतर दुसरी चालू खर्च बघा चालू प्राप्ती आहे का, हे विधान. चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असणे म्हणजे काय, महसुली तूट. ही व्याख्या तुम्ही लिहा, इथं लिहिलेलं आहे मी, तुम्ही व्यवस्थित लिहा, हे सुद्धा बरोबर आहे. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे काय, एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे. एकूण उत्पन्न एकूण खर्च आलं का, ते बरोबर आहे. राजकोषीय तूट ही सरकारला सर्व मार्गाने मिळणाऱ्या एकूण महसुलाच्या गरजाची निर्देशक असते. इथं काय सांगितलं, एकूण खर्चाची निर्देशक असते. म्हणजे इथं महसुलाची नाही पाहता, इथं खर्चाची पाहता. कधी कधी तिथं उत्पन्न सुद्धा येत्या, तर तिथं चूक नाही, इथं खर्च पाहतं, म्हणून क चुकीचं आहे. हा प्रश्न आणखी रिपीट आहे, तुम्हाला दाखवतो. याचं उत्तर आहे फक्त अ ब बरोबर, हा ऑप्शन नंबर 1. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अंदाजपत्रकात विद्यमान कार्यक्रम आणि उपक्रम यांना आपोआप निधी उपलब्ध होत नाही. बघा या शून्याधारित बजेटमध्ये नाही का आपोआप निधी उपलब्ध होत नसते. यात आहे का, यात आपोआप निधी उपलब्ध होत नाही. सेंटेन्स जसे तसे पाठ करा, इम्पॉर्टंट आहे. ते बजेट कोणतं आहे, शून्याधारित बजेट. आणि याच्याशिवाय जर आला ना आपल्याला पेपरमध्ये आणि आपल्याला कळायला लागलं नाही, तर बजेट शून्य बजेटच मारायचा, जर आपल्याला समजत नसेल. कारण की शून्याधारित बजेट ऑलरेडी किती क्वेश्चन आहे, खूप आहे, मग त्याच्यावरच येऊ शकते आपल्याला, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, राजकोषीय तुटीवर आलेला प्रश्न. बघा राजकोषीय तूट बरोबर हे वाला बघा, हे राजकोषीय तूट बरोबर रिकामी जागा, सरकारने बाजारातून उभारलेले कर्ज व देयता आहे का. तर मग इथं काय रिकामी जागामध्ये काय, अंदाजपत्रकीय तूट, ऑप्शन नंबर 4. हे सूत्र विचारलं म्हणजे त्यांनी तेच करते, सूत्र कुठून कट करते, म्हणतात काय आहे ते रिकामी जागा ते विचारते. कधी कधी डायरेक्ट पूर्ण सूत्र देते कशाचं आहे ते विचारते. तर हे सोपं आहे, हे तुम्ही 1-2 वेळा पाहून घ्या, हे नक्कीच तुम्हाला त्याच्यावरचा प्रश्न चुकणार नाही. आणि कारण की आपल्याला प्रिलिम्स सुद्धा यावर प्रश्न आयोग विचारताना दिसते. त्यानंतर बघा, पुन्हा वित्तीय तूट विचारलं. हीच व्याख्या जी आता आहे ना तीच व्याख्या विचारली. बघा वित्तीय तूट म्हणजे राजकोषीय तूट, ऑप्शन नंबर 4 येण्याचं उत्तर. बघा अंदाजपत्रकीय तूट सरकारची बाजार कर्जे व इतर देयता. मागच्या प्रश्नामध्ये जे हेच आहे, हे सूत्र विचारलं आणि आता त्यांनी फोड करून विचारलं. ऑप्शन नंबर 4 18चा प्रश्न आहे. त्यानंतर बघा, राजकोषीय तूट पुन्हा आहे. राजकोषीय तूट बरोबर महसुली प्राप्ती, बघा हे प्लस भांडवली प्राप्ती वजा एकूण खर्च. आता यांनी रिकामी जागात रिकामी जागा काय आहे बा, तर यांनी भांडवली प्राप्तीला गॅप म्हणजे कट केलं फक्त, मग इथे भांडवली प्राप्ती. मग कधी कधी काय करीन, हे 2 दी इथं काय विचारी,
कधी कधी हे 2 दिन ते हे 1 विचारेल, म्हणजे इच्छा इथंच खेळते त्यांनी, हा लक्षात ठेवा. इथं काही भांडवली प्राप्ती लक्षात ठेवा. 17चा प्रश्न आहे. त्यानंतर मौद्रिक तूट विचारली आहे बघा. मौद्रिक तूट म्हणजे काय, हे चलनविषयक तूट. याच्यात उल्लेख काय ते आरबीआयचा येईल ना. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या उच्च रकमेमध्ये झालेली निव्वळ वाढ आहे का, सरकारने आरबीआय कडून उचललेले कर्ज. मग विधान फक्त पहिलंच ऑप्शन राहील, हा लक्षात ठेवा याचं उत्तर. हे संकल्पना एकच वेळा विचारली, सोपं आहे. बाकीच्या बघा राजकोषीय तुटीच्याच जास्त आहे आपल्याला, ते सर्वात शेवटी लिहायची, बाकी नाही का 1 2 2 व्याख्या आहे ते पाठ करायच्या. आणि बाकी हे सुद्धा लिहिल्या की तुम्हाला नाही का 1 2 वेळा प्रश्न पाहिले ना तर तुम्हाला क्लिअरच होती की बा नेमकं काय आहे ते विचार याच्यामध्ये आपण एलिमिनेशन करू शकतो. त्यानंतर बघा STIMN 2016 आलता. वित्तीय तूट म्हणजे काय, चालू वित्तीय प्राप्तीपेक्षा चालू वित्तीय खर्च जास्त असणे. बघा चालू वित्तीय प्राप्तीपेक्षा चालू वित्तीय खर्च जास्त असते, याला कोणती तूट म्हणतो आपण, राजकोषीय तूट. हा हे विधान बरोबर आहे. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे काय, एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे, बा हेच विचारली, हे विधान बरोबर आहे. तिसरं चूक आहे बघा, राजकोषीय तूट ही सरकारला सर्व मार्गाने मिळणारे एकूण उत्पन्नाची निर्देशक असते, एकूण महसुलाची निर्देशक असते, असा प्रश्न आहे. परंतु विधान चूक आहे. इथं काय पाहतं, खर्चाची, हा एकूण खर्चाची, उत्पन्न आणि महसूल येत नाही इथं, हे विधान चूक आहे. याचं उत्तर आहे फक्त अब. माग हाच प्रश्न रिपीट आहे, हा विचारला मी, घेतला ते. त्यानंतर बघा अंदाजपत्रिके तूट हे विचारली बघा. अंदाजपत्रिके तूट एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च, बा हे विचारले पुन्हा. एकूण प्राप्ती म्हणजे एकूण उत्पन्न वजा काही एकूण खर्च, म्हणजे इथून हेच व्याख्या विचारली, पुन्हा पुन्हा रिपीट आहे, लक्षात ठेवा, सोपा आहे. बघा राज्य STIMN 15 विचारली, प्राथमिक तूट पुन्हा विचारली. हा राजकोषीय तुटीतून काय वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते, तर व्याज देणे. लक्षात ठेवा, व्याज जमा नाही, हा व्याज देणे, ऑप्शन नंबर 1. हा लक्षात ठेवा, हे प्रश्न खूपदा रिपीट आहे. आता काय जास्त अनालिसिस घेत नाही मी, पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते तो अंदाजपत्रक कोणता. बघा प्रत्येक कार्यक्रमाचे मूल्यमापन केले जाते शून्याधारित बजेटवर. हा याचं उत्तर आहे शून्याधारित अर्थसंकल्प, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, ASO पूर्व परीक्षा 2015 आहे. तुटीवर राजकोषीय तूट, अर्थसंकल्पीय तूट, महसुली तूट आणि प्राथमिक तूट आता सांगितलेले आहे मी. याचा ऑप्शन नंबर 1 आन्सर उत्तर आहे. तुम्ही पाहून घ्या, त्या व्हिडिओ लांब वाचा आहे त्यामुळे. त्यानंतर बघा STIMN 2013 आहे. वित्तीय तूट म्हणजे राजकोषीय तूट म्हणजे काय, तर ऑप्शन नंबर याचं उत्तर 1 राहील. अंदाजपत्रिकेत तूट, कर्जे आणि अन्य देयता आहे काय आहे. दुसरं वाक्य जे आहे एकूण प्राप्ती एकूण खर्च ते अंदाजपत्रिकेचं आहे. महसुली उत्पन्न महसुली खर्च त्याला महसुली तूट पावतं, आणि भांडवली उत्पन्न भांडवली देयता याला पावतं भांडवली तूट पावता. हे तुम्ही बरोबर करेक्ट करून घ्या, हे फक्त याचं ऑप्शन 1च उत्तर आहे. त्यानंतर बघा राजकोषीय नवनिर्मित सुधारणा 2000 शून्याधारित अर्थसंकल्प यांनी निर्देशित केलेला आहे. कोण केलेला आहे, पीटर फियर यांनी, हा ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होतो, तर पहिला ऑप्शन गतवर्षापासून आरंभ होतो म्हणते. यामध्ये गतवर्षापासून ही पारंपरिक बजेट आरंभ केला जातो. हा हे याच्यामध्ये मागील वर्षाचे, गतवर्ष म्हणजे काय, मागील वर्षापासून म्हणते. मागील वर्षाचा इथं आधारभूत ठेवला जाते का, नाही, म्हणून येणार नाही. प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागते. बघा प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागते. यामध्ये परिणामकारकता महत्वाची असते, खर्च नियंत्रण महत्वाचं नसते. यामध्ये हे पारंपरिक बजेटमध्ये असते. म्हणजे अक जे आहे ते पारंपरिक बजेटमध्येचा समावेश होते, आणि बड जे आहे ते शून्याधारित बजेट. हे लक्षात ठेवायचं उत्तर आहे बड. हा ऑप्शन काही घेतले नाही मी, तुम्ही ते लिहून घ्या. त्यानंतर बघा शून्याधारित अर्थसंकल्पाला महत्व देते म्हणते. तर बघा कशा शून्याधारित बजेटमध्ये कशाला महत्व दिले जाते, बघा अमर्यादित तुटीचा अर्थभरणा म्हणते. तर याच्यात मर्यादित तुटीचा अर्थभरणा असते, म्हणून इथं चूक आहे, इथं अमर्यादित होतं किंवा. त्यानंतर खर्चाचा इतिहास दुर्लक्षित करू अर्थसंकल्प तयार होते, हो बरोबर आहे, कारण की शून्यापासून होते ना, त्यामुळे खर्चाचा इतिहास यामध्ये समाविष्ट नसते. शून्याधारित नवीन अर्थसंकल्प शून्यापासून तयार होते म्हणते. बघा याचा अर्थच आहे ना, नव्याने सुरुवात होते एकदम शून्यापासून, ते विधान बरोबर राहील. याचं उत्तर राहील फक्त BC. चुकीचं.
एक नाही का संकल्पना लिहिजा तुम्ही, हे STMN 12 आलती परंतु मी इथं काही घेतली नाही. तर रचनात्मक तूट म्हणून लिहा. रचनात्मक यामध्ये काय असते माहित आहे का, अर्थव्यवस्था जी असते सुप्त उत्पादनाच्या पातळीला कार्य करीत असताना जी तूट निर्माण होते त्याला म्हणतो आपण रचनात्मक तूट. बाकी आपण इथं कन्फ्युजन होऊ शकतो. अर्थव्यवस्था सुप्त उत्पादनाच्या पातळीला कार्य करीत असताना जी तूट निर्माण होते त्याला म्हणतो आपण रचनात्मक तूट. हे प्रश्न मी लावला आहे, तुम्ही जसा तसा लिहा. कीवर्ड काय, सुप्त उत्पादन पातळी. या अर्थव्यवस्था सुप्त उत्पादन पातळीला कार्य करते. यामध्ये असं जर आलं तर राजकोषीय रचनात्मक तूट मारायचा. कधी आलं तर आपल्याला मारता येते, नाही तर राजकोषीय तूटच मारते मुलं. त्यानंतर बघा, गेल्या काही वर्षापासून अंदाजपत्रिकेत तूट नसते म्हणते ही वाली. तर मी तुम्हाला सांगितलं होतं अंदाजपत्रिकेत तूट किंवा अर्थसंकल्पित तूट शून्य आहे. कधीपासून, 1997 पासून. समिती आहे सुकमाई चक्रवर्ती समिती. कारण भांडवली महसूल हा महसूल तुटीवेळा नेमका असतो म्हणून. पहिलं उत्तर बरोबर आहे, हे तुम्ही नोट डाऊन करा. कारण की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, मी हे तुम्ही लिहून घ्या. याचं ऑप्शन 1 उत्तर राहील. त्यानंतर बघा, भारतात सर्वप्रथम खालील राज्यांनी शून्याधारित अर्थसंकल्प मांडला तर कोण आहे, तर महाराष्ट्र. कधी, 1986. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने नाही का आपण शून्याधिक बजेट आणि तुटीची संकल्पना पाहिली आहे. या पुढील भागात आपण नाही का एक थोडंसं राहिलेलं आहे जेंडर बजेट, ते घेऊ आपण आणि सार्वजनिक वित्त हा टॉपिक एंड करू. चला तर आता आपण नाही का पुढील टॉपिक पाहूया, जेंडर बजेट, ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारताना आयोग दिसते. जेंडर बजेट ज्याला आपण म्हणतो लिंग अंदाजपत्रक. लक्षात ठेवा, जेंडर बजेटचा अर्थ काय माहित आहे का, हे वेगळा अर्थसंकल्प नसते. फक्त जे सामान्य अर्थसंकल्प मांडला जाते त्यामध्ये महिलांसाठी नाही का स्वतंत्र तरतूद केली जाते बा, महिलांचा विशेष भर दिला जाते. लक्षात ठेवा, सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी वेगळी तरतूद केली जाते, परंतु स्वतंत्र अर्थसंकल्प असते का, तर नाही. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे आपल्याला की जेंडर बजेट म्हणजे काय, तर सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी वेगळी तरतूद करणे. तर सर्वप्रथम या जेंडर बजेटचा वापर कुठे करण्यात आला, तर ऑस्ट्रेलियामध्ये. लक्षात ठेवा, प्रश्न कधी आला नाही परंतु आला आता. लक्षात ठेवा, जेंडर बजेटचा सर्वप्रथम वापर ऑस्ट्रेलिया. आणि आपण भारताचा वित्त आयोग आहे ते ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर स्थापन केलेला आहे. त्यानंतर बघा, अधिक लिंग समान समाजासाठी तरतूद, याला सुद्धा आपण जेंडर बजेटच म्हणत असतो, जेंडर बजेट म्हणतो असतो. लक्षात ठेवा, पाठ करायचा प्रश्न आहे, अधिक लिंग समान समाजासाठी तरतूद. इथं कसं आपण ते ऑप्शन जरी पाहिले ना तर उत्तर लिहितो आपण, तिथं असमान समाजासाठी असणार आहे का, असमान नाही तर समान समाजासाठीच असणार आहे. लक्षात ठेवा. आणि याच्यावर प्रश्न आहे बघा, 2000च्या अर्थसंकल्पात सर्वप्रथम नाही का जेंडर बजेटचा उल्लेख करण्यात आला होता. 2000च्या अर्थसंकल्पात 2005 मध्ये नाही का केंद्र सरकारने स्वीकारला होता हे अर्थसंकल्प. लक्षात ठेवा, 2005. समिती आहे अशोक लाहिरी समिती. राज्यसेवा मेन्सले प्रश्न याच्यावर पाहू आपण. केंद्र सरकारने 2005 ला समिती आहे अशोक लाहिरी समिती. आणि महाराष्ट्राने कधी स्वीकारला हे, तर जानेवारी 2023. याच्यावर प्रश्न आपल्याला, महाराष्ट्राने स्वीकारला जानेवारी 2023. हे जसं तसं लिहा. त्यानंतर सर्वप्रथम लागू करणारे जेंडर बजेट जे राज्य आहे कोणतं, तर ओडिसा. याच्यावर प्रश्न नाही विचारला तर लक्षात ठेवा, जेंडर बजेट लागू करणारं. जसं आपल्याला झिरो बजेट विचारते ना महाराष्ट्र आहे, तसं हे विचारलं नाही, तर विचारलं तर लक्षात ठेवा, इतकं इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यानंतर पाहू आपण परिणाम बजेट आहे एक, आउटकम बजेट फक्त. तर आउटकम बजेट जे आहे ज्याला आपण परिणाम बजेट म्हणतो, हा बजेट सर्वप्रथम वापरला 2005 मध्ये. आणि आयोगाने डायरेक्ट विचारलं की कधी मांडण्यात आला सर्वप्रथम, तर 2005. हे जशा तसं पाठ करा, जास्त डिटेल जायचा प्रयत्न करू नका सध्या. त्यानंतर बघा आपण पुढील टॉपिक पाहू. बघा, आपल्याला याच्यावर प्रश्न विचारले आहे, तर 2-1 वेळा रिपीट आहे परंतु पाहून घ्या एकदा. 1987 पासून नाही का जे आपला सार्वजनिक अर्थसंकल्प असते त्याचे 2 भागात विभाजन करण्यात आले. विभाजन कसं केले ते विचारते. 1987 पर्यंत विकास आणि विकासेतर खर्च होता, डेव्हलपमेंट अँड नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर ज्याला म्हणतो आपण. तर लक्षात ठेवायचं 1987 महत्वाचं आहे आपल्यासाठी. 1987 पर्यंत विभाजन कसं होतं, विकास आणि विकासेतर खर्च. आणि 1987 पासून काय केलं, नियोजन आणि अनियोजित खर्च असं विभाजन केलं. याला इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं, प्लॅन अँड नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आपण असं विभाजन केलं. आणि हे विभाजन रद्द कधी झालं होतं, तर 2017 ला. कोणतं, नियोजित आणि अनियोजित खर्च. कोणती समिती, तर रंगराजन समिती. इम्पॉर्टंट आहे,
लक्षात ठेवा मेन्सच्या ओरिएंटेड आहे, कारण प्रीला आपल्याला विचारलाय आणि मेन्सला सुद्धा विचारलाय 1987 वर. तर लक्षात ठेवा 1987 हे विभाजक आहे त्यांच्यासाठी, हा महत्वाचा आहे. डायरेक्ट विचारते तुम्हाला विकासोत्तर खर्च. आपण प्रश्न पाहू कधी विभाजन झालं तर 1987. नियोजित आणि अनियोजित 1987 पासून ते 2017 पर्यंत होतं, त्यामुळे 2017ला रद्द करण्यात आलं. आणि 2017 पासून काय तर योजना आणि योजनेतर खर्च हे विभाजन करण्यात आलं, ज्याला आपण स्कीम अँड नॉन स्कीम एक्सपेंडिचर असे म्हणतो. लक्षात ठेवा हे तुम्ही जर व्यवस्थित लिहिलं 1987 पर्यंत, 1987 ते 2017 पर्यंत, 2017 पासून योजना विकास नियोजित आहे म्हणा योजनेचा, असं लक्षात ठेवलं तुम्हाला एक एक कीवर्ड भेटून जाते. आपण प्रश्न पाहूया. त्यानंतर भारतात नाही का सार्वजनिक खर्च जे आहे ते कसं आहे वाढताच आहे ना, तुटीचा अर्थसंकल्प मांडला जाते, खर्च वाढताच असते, कारण की सार्वजनिक खर्च सरकारला वाढवणार तेव्हा आता ते वेलफेअर करणार, कल्याणकारी राज्याची निर्मिती. तर लक्षात ठेवा हे. आणि आपल्याला प्रश्न विचारलेले आहे बरेच, मी काही घेतले नाही, की सार्वजनिक खर्च वाढीची कारणे विचारले जाते खास. तुम्ही नाही का 21,000 मधून 5 राहिलं याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता वाटत नाही, परंतु जर विचारलं सार्वजनिक खर्चाची कारणे तर याचं उत्तर सर्वच राहणार आहे, कारण की प्रशासकीय खर्च वाढवणे, किंमत पातळी वाढ, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, बरेच खर्च वाढीचे कारण आहे याच्यामध्ये. तुम्ही जर ते पाहूनही घेतले नाही 21,000 मधून जसा तसे तुम्हाला समजूनच जाते की बाईचं वरीलपैकी सर्व आहे किंवा जनरल स्टेटमेंट सारखंच वाटणार आहे. तर तुम्ही एकदा पाहून घ्या सार्वजनिक खर्च. आणि आपण सिद्धांत पाहिलाच आहे, सार्वजनिक खर्चाचा वाढीचा सिद्धांत कोण मांडलेला आहे तर अल्फ्रेड वेगनरचा सिद्धांत म्हणतो आपण, ते आपण सिद्धांतमध्ये पाहिलेला याच्याच रिलेटेड आहे. अशा पद्धतीने नाही का आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक पाहिलेला आहे. याची PIQ पाहू आपण. बघा आता पहिला प्रश्न, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला जेंडर बजेट म्हणजे काय आलं होतं पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा. तर डायरेक्ट उत्तर पाहू आपण. 4 नंबरचं सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतूद. लक्षात ठेवा यामध्ये वेगळा अर्थसंकल्प नसते, हे लक्षात ठेवायचं. 4 नंबरचा ऑप्शन आहे. त्यानंतर बघा राज्यसेवा मेन 2023चा आहे, भारतातील लिंग आधारित अर्थसंकल्पाची स्थिती या संदर्भात विधान विचारात घ्या. 2000च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये भारतात लिंग आधारित अर्थसंकल्प लक्षात विशेष संदर्भ देण्यात आला. बघा 2000च्या अर्थसंकल्प सर्वप्रथम मूल्य काय, विधान बरोबर आहे. लिंग आधारित अर्थसंकल्प आणि आर्थिक वर्गीकरण या संदर्भात सामान्य दृष्टिकोन सूचित करण्यासाठी डॉक्टर अशोक लहारी समिती, बघा केंद्र सरकारने स्वीकारला होता, कोणती समिती आहे अशोक लहारी, विधान बरोबर आहे. आणि चुकीचं कारण बघा भारतात अद्यापही लिंग आधारित अर्थ प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. इतक्या घडामोडी सुरू केल्या, ते सुरूच केली ना, त्यामुळे ते विधान असं जनरली आपण चुकीचं पकडतो या आधारावर. लक्षात ठेवायचं उत्तर राहील फक्त चुकीचं. आता हे लक्षात ठेवायचं. समिती महत्वाची आहे, अशोक लहारी PIQ यात विचारू शकते. कोणत्या शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती कशी आहे म्हणते, सार्वजनिक खर्च कसा आपला वाढता आहे, म्हणून याचं उत्तर राहील वाढता. ऑप्शन नंबर 2. गट पूर्व परीक्षा 2022 याची कारणे सुद्धा विचारली जाते आणि राज्यसेवा मेन्स किंवा STIMS ला विचारली आहे, तुम्ही ते एकदा पाहून घ्या. त्यानंतर 1987 नंतर केंद्र सरकारने सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण कसे केले आहे, 1987 पासून. ऑप्शन मध्ये पहा काय तर बघा ऑप्शन मध्ये विकास आणि विकासोत्तर खर्चच आहे हे, तर लक्षात ठेवा याचं उत्तर राहील विकास आणि विकासोत्तर खर्च. बाकी कोणते आहे का, नाही आहे, तर बाकी सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा महाराष्ट्र शासनाने या रिकामी जागा या वर्षापासून लिंग भाव आधारित अर्थसंकल्प स्वीकारला. म्हणजे जनरल बजेट कधी स्वीकारला महाराष्ट्रानं, जानेवारी 2013, आणि केंद्र सरकारने 2005. तर हिने विचारलं आपल्याला महाराष्ट्रानं, तर 2013 उत्तर आहे. हार्ड आहे परंतु आता लक्षात ठेवा, आला ना रिपीट तर चुकला नाही पाहिजे आपला, कारण की याच्यावर जेंडर बजेटवर बरेच प्रश्न आपल्याला. त्यानंतर बघा लिंग अंदाजपत्रक पुन्हा आला याच्यावर. बघा म्हणजे काय, अधिक लिंग समान समाजात तरतूद पहिलंच ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन बघा ते आपण मारतो का, असमान समाज तरतूद आणि मानवी विकास साध्य वित्तीय तरतूद आणि प्रत्येक नागरिक समानतेची तरतूद. आपण तिसरं मारत नाही, परंतु आपल्याला 2 पैकी मारायचं होतं, 1 आणि 2, कारण की पहिल्या ह्याच्यात काय म्हणताय कॉमन आहे फक्त समान समाजासाठी असमान, बाकी मानवी विकास आपल्याला वाटू शकतं, परंतु आपल्याला इथं म्हणजे कम्पॅरेटिव्ह आपण नाही का सेम ऑप्शन घेतो ना, म्हणून आपण 1 नंबर मारतो आपण. परंतु आता माहित असू द्या समान समाज तरतूद असते यामध्ये. 2019चा आहे. त्यानंतर बघा 1987 नंतर सार्वजनिक खर्चाचे कोणते वर्गीकरण अंमलात आले आहे. बघा 1987 नंतर म्हणताय, बघा 1987 पासून 1987 नंतर कोणता आहे
नियोजित आणि अनियोजित, ज्याला आपण म्हणतो प्लॅन अँड नॉन प्लॅन. लक्षात ठेवायचं ऑप्शन नाही, फक्त बी नंबर, बाकी कोणतंच नाही ऑप्शन राहणार. हा हे शब्द राहणार आहे तुम्हाला 2017 पासून योजना आणि योजनेतर खर्च. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा STM 11 आलता, सार्वजनिक खर्चाची योजना बाह्य खर्च व योजना अंतर्गत खर्च असे वर्ग कुठल्या सालापासून करण्यात आले. आता बघा ऑप्शन मध्ये 2017 नाही आहे, तर त्यांनी सुद्धा नाही उत्तर. मग आपल्यापाशी 1987 किंवा 2017 आहे, या दोनपैकी मारायचं होतं. परंतु ऑप्शन मध्ये 1987 आहे म्हणून 1987 मारला. लक्षात ठेवा. परंतु आपण योजना आणि योजनेत खर्च 2017 पासून केलेला आहे. लक्षात ठेवायचा. परंतु आता ऑप्शनच नाही, तर 1987 आहे उत्तर. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सार्वजनिक खर्चाची बांधिलकी आणि पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने परिणाम अंदाजपत्रक, ज्याला आपण आउटकम बजेट म्हणतो, कधीपासून 2005. पाठ करून घ्या हे 2005 पासून. पुन्हा जर रिपीट आला तर आला पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीने नाही का आपण सार्वजनिक वित्त टॉपिक एक्झाम ओरिएंटेड पाहिलेला आहे. आणि एखादी समजा जर आपल्याला याच्यातल्या जर थोड्या स्मॉल गोष्टी आहेत ती काही आपण घेतल्या नाही, तर एखादा व्हिडिओ आपण नाही का मेन्सला ज्यावेळेस मेन्स राहील त्याच्यापूर्वी आपण घेऊ, जेणेकरून सार्वजनिक वित्त टॉपिक हा डिटेल होईल. परंतु आता एक्झाम ओरिएंटेड आहे, जास्त वेळ द्यायची काही गरज नाही, इतकं सफिशियंट आहे. आणि याशिवाय जर आलं तर मग आपल्याला लॉजिक मारा लागणार. लॉजिक म्हणजे काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि इन्क्लूड होते का, सेल्फ समजा पॉझिटिव्ह वाक्य आहे का, किंवा डिटेलमध्ये आपण म्हणतो ना सार्वजनिक खर्च वाढीची कारणे दिली, तर आपण मग कसं मारतो, आपण जनरल स्टेटमेंट आहे का, हो यानं वाढीचे कारण आहेच बा, तर आपण तशा पद्धतीने मारायचं. परंतु फॅक्च्युअर जर आलं याच्यात चुकलो नाही पाहिजे आपण, कारण की ही माहिती बऱ्याचदा विचारली आहे. याच्यात जर चुकलो तर आपण स्पर्धेच्या बाहेर जातो. तरी सुद्धा जर तुम्हाला हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.